द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज 29 जुलै 2026 आपण बघत असतो MPSC ग्रुप सी म्हणजे 2026 आणि पोलीस भरतीचे येणारे 2026 चे प्रश्न, महत्त्वाचे प्रश्न आपण दररोज ॲनालिसिस करतो. संध्याकाळी दररोज 6 वाजता आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी या गोष्टींवर आधारित असतो. ओके, तरी तुम्हाला आपण 25 मार्काचा पेपर घेत असतो. 25 पैकी तुम्हाला किती मार्क मिळतात ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे असतात. आणि आपले किती चुकीचे येतात आणि आपण आज काय शिकतो याचं पण आपण ॲनालिसिस करत असतो. आपलं मिशन आहे मित्रांनो सरकारीनोकरी.com. तर चला काही वेळ न घालवता आजचा आपला पहिला प्रश्न आहे. एका वर्गात मुलं आणि मुली यांचे प्रमाण दिलेले आहे. 3:2 आहे. तर एकूण विद्यार्थी 25 असतील तर मुलांची संख्या किती? 10, 15, 20, 12. आता मित्रांनो रेशोमध्ये किंवा प्रमाणामध्ये जर प्रश्न विचारला असेल तर त्यावेळेस काय करणार? एकूण प्रमाण काढायचं म्हटलं तर गुणोत्तराचं बेरीज करून जे काय एकूण संख्या असत त्याला डिवायडेशन करायचं, किंवा ज्या याचा असेल मुलांचं गुणोत्तर दिलं असेल आणि मुलांची संख्या दिली असेल तर त्याला डिवायडेशन करून उरलेलं मल्टिप्लिकेशन करून आपला ॲन्सर काढायचा असतं. आपल्याला याच्यात मुलांची संख्या विचारलेली आहे, एकूण विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे? गुणोत्तरांची बेरीज. 3 + 2 किती होता? 5 होता मित्रांनो. एकूण विद्यार्थी किती आहे? 25. 25 भागिले 5 म्हणजे एक किती येणार आहे? 5. तर आता आपल्याला विचारलं कशाचं आहे? मुलांची संख्या. मुलांचं गुणोत्तर काय? 3 आहे. तर 3 गुणिले 5 करणार आपण. किती उत्तर येणार? 15. हे कोणाचं आलं? मुलांची संख्या. आता मुलींची संख्या कशी काढायची मित्रांनो? तसंच आपला जो हा 5 आलेला आहे त्याला 2 गुणिले 5 करायचा गुणोत्तराला. 5 दुणे 10 ही आली मुलींची संख्या. समजलं सगळ्यांना? म्हणजे आपलं उत्तर काय असणार मित्रांनो? 15. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपल्याला फक्त काय विचारलेलं आहे? मुलांची संख्या. चला पुढचा प्रश्न. आता एक महिला उभी आहे. तिनं एका मुलीकडे बोट दाखवून म्हणाली, ही माझ्या बहिणीची मुलाची बहीण आहे. तर ती मुलगी त्या महिलेशी काय लागते? मुलगी, भाची, चुलत बहीण, नात. आता मित्रांनो याच्यात काय करायचं? जो काही सांगतोय हे नातेसंबंधामध्ये जो काही बोलतोय किंवा दाखवून सांगतोय त्याला आपण स्वतःला अजून करायचं किंवा स्वतःला. म्हणजे मी एक ती महिला आहे मित्रांनो. मी काय म्हणतोय? ही माझ्या जी समोर मला दिसतीये, ही जी आहे ही माझ्या समोर जी दिसतीये ही कोण आहे? माझ्या बहिणीची. ही माझी बहीण, माझी बहिणीची मुलाची काय आहे? बहीण आहे. म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी आहे. म्हणजे कोण आहे? माझी भाची आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे. तो डोळ्यात तेल घालून पहारा देत होता या म्हणीचा अर्थ काय? तो झोपला होता, तो खूप काळजीपूर्वक पहारा देत होता, तो रडत होता, तो अंधारात बसला होता. डोळ्यात तेल घालून पहारा देणे म्हणजे प्रत्येक गोष्ट बारकाईनं किंवा काळजीपूर्वक पाहणे. आपण म्हणतो ना, मी जर माझ्या निगराणीमध्ये जर मी निगराणी करत असेल तर मुंगीला पण वाव देणार नाही आतमध्ये घुसण्यात. तसंच डोळ्यात तेल घालून पहारा देणे म्हणजे खूप काळजीपूर्वक पहारा देणे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. संख्या मालिकेतील पुढील संख्या शोधा. 15, 20, 25, 30, 32, 35, 40, 45 ऑप्शन आहे. तर याचं रिलेशन बघा मित्रांनो. 15 आणि 20 5चा, 20 आणि 5 25चा, 25 आणि 30 5चा आणि पुढचा 5चा म्हणजे +5ने सगळे वाढलेले. तर 30मध्ये 5 ॲड करणार तर आपले आन्सर येणार आहे 35. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न असतो असा मित्रांनो. खालीलपैकी वेगळा पर्याय कोणता?
लाल, काळा, पिवळा, आनंदी. तर मित्रांनो, लाल, काळा, पिवळा हे सगळे रंग आहेत. आनंदी हा एक मनाची भावना आहे. त्यामुळे वेगळा शब्द कोणता येणार आहे? आनंदी. पुढचा प्रश्न, जैवविविधता म्हणजे काय? फक्त प्राणी प्रजातींची संख्या, फक्त वनस्पती प्रजातींची संख्या, एखाद्या प्रदेशातील सर्व सजीव प्रजातीची विविधता आणि फक्त जंगले. तर आता जैवविविधता म्हणजे काय हा प्रश्न महत्त्वाचा आहे. जैवविविधता म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो. जैवविविधता म्हणजे एखाद्या प्रदेशातील आढळणाऱ्या सर्व प्रकारचे सजीव, एखाद्या प्रदेशातील आढळणारे सर्व प्रकारचे सजीव, जसे की वनस्पती, आपल्यासारखे प्राणी, सूक्ष्मजीव इत्यादी, यांची विविधता जी आढळते यांनाच काय म्हणतात? जैवविविधता. म्हणजे काय असणार आहे? एखाद्या प्रदेशातील सर्व सजीव प्रजातीची विविधता. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तोरणा किल्ला, राजगड जिल्हा, शिवनेरी किल्ला आणि सिंहगड जिल्हा. ऑप्शन क्रमांक सी आपला महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे 19 फेब्रुवारी 1630 मध्ये. भारतीय तिरंगा अशोक चक्रात किती आरे किंवा किती काड्या असतात? 12, 18, 24, 32. तर किती असतात मित्रांनो? 24 आऱ्या असतात किंवा 24 पोक असतात किंवा काड्या असतात. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता हे अशोक चक्र, जे काय अशोक चक्र आहे मित्रांनो, हे कशाचं प्रतीक मानलं जातं? सतत प्रगती. एक घड्याळ आहे आपलं, घड्याळ टाईप घड्याळाचे 24, ते काय सतत प्रगतीचं, न्याय आणि धर्माचे प्रतीक मानले जाते. न्याय आणि धर्माचे. आणि हे 24 आऱ्यांचं ते अशोक चक्र घेतलेलं आहे ते कोणत्या स्तूपातून घेतलेलं आहे? सारनाथ. सारनाथ येथील अशोक स्तंभावरील धर्मचक्रावर आधारित आहे. पुढचा प्रश्न आहे, ऑगस्ट 2023 मध्ये भारताचे चांद्रयान-3 मोहिमेच्या लँडरचा चंद्राच्या कोणत्या भागात यशस्वीरित्या उतरवले? चांद्रयान-3 ऑगस्ट 2003 मध्ये जे काय यशस्वीरित्या लँड झालं ते कोणत्या भागात लँड झालं हे विचारलेलं आपल्याला. विषुववृत्ताजवळ म्हणजे नियर ऑफ द इक्वेटर, चंद्राच्या दुसऱ्या किंवा दूरच्या बाजूस ऑन द फेअर साईड, चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशाजवळ नियर साऊथ पोलर रिजन आणि चंद्राच्या उत्तर ध्रुव या प्रदेशात नियर नॉर्थ पोल. तर आपण कुठं उतरवलेलं ते यशस्वीरित्या? तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवलेलं आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे. आणि आपला हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणाऱ्याला आपला भारत देश हा प्रथम आहे. प्रथम आहे. आणि ती कधी झालेली होती? 23 ऑगस्ट 2023 मध्ये लँडिंग झालेली होती चंद्रयान-3ची. खालीलपैकी स्केलर किंवा आदिश राशी कोणती आहे? वेग, बल, त्वरण आणि तापमान. तर कोणतं आहे मित्रांनो? तर तापमान. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता आदिश राशी म्हणजे काय हे पण माहीत पाहिजे तुम्हाला. आदिश राशी म्हणजे फक्त परिणाम.
फक्त परिमाण. आता त्याच्यात काय येतं? तापमान, वेळ, अंतर आणि वस्तुमान. आणि सदिश राशी म्हणजे काय? सदिश राशी म्हणजे काय? ते परिमाण पण असतं प्लस त्याला एक दिशा असते. त्याला काय म्हणतात? सदिश राशी. सदिश राशीचे एक्झाम्पल काय? वेग, बल, त्वरण हे सदिश राशीचे एक्झाम्पल आहे. पुढचा प्रश्न, WX, Y आणि Z हे माझे 4 मित्र आहेत. मी त्याच्यातला ZX आहे असं समजा. उत्तर दिशेकडे तोंड करून एका रांगेत बसलो आहे. W हा 1च्या, W जो आहे तो 1च्या लगेच उजवीकडे बसलेला आहे. हा X आहे, त्याच्या उजवीकडे कोण बसलेला आहे? W. राईट. हे पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, Y हा झेडच्या लगेच डावीकडे बसलेला आहे. हा Y आणि हा झेड. हे दुसरं. X आणि Y यांच्यामध्ये नेमका एक व्यक्ती बसलेला आहे. X आणि Y मध्ये हा एक जण बसलेला आहे हे सांगितलं. X हा Yच्या डावीकडे बसलेला आहे. डावी बाजू हा Y. आता एक स्टेटमेंट बनवायचं आपल्याला मित्रांनो. हा सगळ्यात X डाव्या बाजूला, मध्ये एक जण बसलेला आहे आणि इकडं Y बसलेला आहे. ओके. Yच्या लगत म्हणजे झेडच्या लगेच डावीला Y बसलेला आहे, म्हणजे Yच्या उजवीला कोण बसलेला आहे? झेड बसलेला आहे. आणि यांच्या दोघांमध्ये कोण बसणार आहे मित्रांनो? W बसणार आहे. XWYZ. कोणतं ऑप्शन तयार होणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न, एका दुकानदाराने वस्तूच्या दर्शनी किमतीवर 10% सूट दिली तर त्याला 8% नफा झाला. तर वस्तूची खरेदी किंमत 500 रुपये असेल तर दर्शनीय किंमत किती असेल? आपला CP किती दिलेला आहे मित्रांनो? 500 दिलेला आहे. त्याच्यावर 8% नफा म्हणजे CP किती असतो? 100 असतो. सेलिंग प्राईस किती राहते? नफा दिलेला आहे 108. 500चा 8%, 8% नफा दिलेला आहे ना. 1% म्हणजे 5 होणार आहे. 8 म्हणजे 40 होणार आहे. ओके. तर म्हणजे मग ती वस्तू कितीला असणार आहे? 540. 108 म्हणजे 540ला असणार आहे. ओके. आता त्याच्यात 10% सूट दिलेली मित्रांनो. किती? 10% सूट दिलेली. 10% सूट दिली म्हणून ती वस्तू कितीला भेटली? 540ला. मग ती जर 540ला भेटली, आपण किती टक्के सूट दिली? 100% ऑफ मार्केट प्राइस इक्वल टू ती X किंमतला भेटणार होती. पण आपण त्याच्यावर 10% सूट दिल्यामुळे 90% ऑफ मार्केट प्राइस ती कितीला भेटली आपल्याला? 540 रुपयाला. तर 90 गुणिले MP इक्वल टू 540. आता MPची व्हॅल्यू काढायची मित्रांनो. तर 540 100 इंटू 90. 1 शून्य गेला, 9 × 54, 6 × 6. MP किती येणार आहे? मार्केट प्राइस 600 येणार आहे. ओके. तसंच आणखीन तुम्हाला एक सांगणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक B आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता आणखीन कॉस्ट प्राइस किती दिलेली आहे आपल्याला? दुसरं 500 दिलेली. 8% नफा दिलेला आहे SP, म्हणजे 108. 10% म्हणजे किती? 10% म्हणजे 50. 1% म्हणजे किती? 5.
त्याला 108 नाही म्हणजे 40, 500मध्ये किती होणार, 540 रुपयाला जाणार. पण ती किती झाली, 90%. आपण आता 90% 540 आहे, 9 सक 54 म्हणजे 60 रुपये 10% आहे. तर म्हणजे मग 540मध्ये किती ॲड करणार, 60 ॲड करणार. तर आपली मार्क प्राईज किंवा MP आपल्याला भेटणार आहेत. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, दोन संख्याचे प्रमाण 3:5 आहे, त्यांची बेरीज 56 आहे, तर मोठी संख्या किती. तुम्हाला हे गुणोत्तराचे सांगितलेलं आहे. आता याच्यात सुद्धा एकूण किंवा बेरीज विचारलेली आहे. त्यामुळे प्रमाणाची बेरीज करायची, डिवाइड बाय संख्या करायची आणि त्याच्यात जे काय डिवायडेशन येणार आहे त्याच्यात मोठ्या प्रमाणाला, मोठी संख्या विचारली तर मोठ्या गुणोत्तराच्या प्रमाणाला गुणायचं, लहान संख्या विचारली तर लहान गुणोत्तराला. चला, प्रमाणाची बेरीज किती होणार मित्रांनो, 8 होणार. टोटल बेरीज किती आहे, 56. 8 7 56, 1 इक्वल टू किती येणार, 7 येणार. आता मोठी संख्या विचारलेली आहे, 5 गुणिले 7 करणार, उत्तर किती येणार आहे, 35. ही झाली तुमची मोठी संख्या. आता लहानी संख्या जर विचारली असती तर काय केलं असतं, 3 गुणिले 7 21, ही झाली असती तुमची लहान संख्या. आपल्याला फक्त मोठी संख्या विचारलेली आहे, त्यामुळे आपण फक्त मोठी संख्याच बघणार आहेत. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. ते तुमच्या फक्त अंडरस्टँडिंगसाठी. चला, एका आयताची या भूखंडाची लांबी 25 मीटर आहे, रुंदी 18 मीटर आहे, तर त्याला एखादं कुंपण घालायचं खर्च प्रति 40 मीटर असल्यास एकूण खर्च किती. 1720 रुपये, 1920 रुपये, 3440, 3840. आता ज्याला आयताकृतीची परिमिती, आयताची परिमितीचं ते माहीत असेल, फॉर्म्युला आयताची परिमिती, आयताचा फॉर्म्युला काय, लांबी गुणिले रुंदी क्षेत्रफळाचा, आणि परिमितीचा काय, 2 गुणिले लांबी गुणिले रुंदी. ओके, आपला 2, लांबी काय मित्रांनो 25 मीटर, रुंदी काय 18 मीटर, प्लस या 25 आणि 18 किती होता मित्रांनो, 13 43 होता, म्हणजे इक्वल किती आलं आपलं, 86 आलं. 43 गुणिले 86, ही झाली आयताची परिमिती. आता आपल्याला काय विचारलं, एकूण खर्च, एकूण कुंपणाचा खर्च कसा काढायचा. कुंपणाचा खर्च, पूर्ण परिमिती माहीत झालं आपल्याला. कुंपणाचा खर्च, आयताची परिमिती इंटू 1 मीटर प्रमाणे किती आहे, 40 आहे. आयताची परिमिती किती आहे, 86 आली, इंटू 40, हा 0 तासाच खाली घेऊ, हा 0 तासात, 6 चौक 24, हा 4 2, 8 चौक 32 आणि 3440 रुपये आपल्याला खर्च येणार आहेत. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला, पुढचा प्रश्न, ए आणि बी मिळून एखादे काम 8 दिवसात पूर्ण करतात, तर ए एकटाच ते काम 12 दिवसात पूर्ण करतो, बी एकट्याने ते काम किती दिवसात पूर्ण करतो, 18 दिवस, 20 दिवस, 24 दिवस, 30 दिवस. चला, ए आणि बी किती दिवसात पूर्ण करतात, 8 दिवसात. ओके, ए किती दिवसात पूर्ण करतो, 12 दिवसात. आपला फॉर्म्युला काय आहे, आपल्याला बीचं काढायचं आहे, बी इक्वल टू किती. ओके, आपला फॉर्म्युला काय, ए प्लस बी 1/8. आता आपल्याला ए दिलेलं आहे, ए किती दिलेलं आहे, 1/12 प्लस बी इक्वल टू 1/8. ओके, बी काढायचं आहे 1/8, 1/12. आता यांचा छेद सारखा करा किंवा LCM काढून सॉल्व करू शकता. आपण छेद सारखा करू, सरळ सरळ, याला 3 ना गुणा 24 होईल, याला 2 ना गुणा, याला बी 24 होईल. किती येणार आहे, 3तून 2 गेले 1 आणि हा झाला 24. बी किती दिवसात काम पूर्ण करणार आहे, 24 दिवसात. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. मग ते बी इक्वल टू 24 दिवसात ते त्याचं काम कंप्लीट करणार आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते, दादाभाई नौरोजी, व्यमेशचंद्र
बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, गोपाळकृष्ण गोखले. तर कोण होते मित्रांनो? व्योमेशचंद्र बॅनर्जी. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. हे पहिलं अधिवेशन कुठे भरले होते? मुंबई. ते मुंबईला भरणार नव्हते मित्रांनो, ते कुठे भरणार होते? पुण्याला भरणार होते. पण प्लेची साथ आली, त्यामुळे ते कुठे शिफ्ट झाले? मुंबई येथे शिफ्ट झाले, येथे हलवले. राहील लक्षात? आणि ते कधी झाले? 1885. पुढचा प्रश्न. एका वर्गात मुलांचे आणि मुलींचे प्रमाण 3:5 आहे, तर जर वर्गात 15 मुले असतील आणि वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती? गुणोत्तर आणि प्रमाणाचं उदाहरण आहे. ऑप्शन आहे 24, 25, 30, 45. आता आपल्याला मुलांची संख्या दिलेली, आपल्याला मुलांच्याच गुणोत्तरांना डिवाईड करायचं. मुलांची गुणोत्तर किती आहे? 3. 15ला कितीनं भागणार तुम्ही? 3. 3×5 = 15. 1 = किती येणार? 5. हां, आता तुम्हाला एकूण विद्यार्थ्यांची संख्या विचारली. 5 आणि 3 किती होता मित्रांनो? 8. गुणोत्तराची बेरीज किती आली? 8. आपलं 1 = किती आलं? 5 आला. 8×5 = 40. गुणाकार करा, किती आलं? 40. टोटल संख्या किती असणार आहे पटावर? 40. आता एका मुलाकडे बोट दाखवत एक महिला म्हणाली, एका मुलाकडे बोट दाखवत महिला म्हणाली. आता मला महिला समजा, मी तो जो मुलगा आहे, तो माझ्यासमोर जो मुलगा आहे, तो माझ्या पतीच्या मुलीचा भाऊ आहे. तर तो मुलगा कोण? म्हणजे तो माझ्या नवऱ्याच्या मुलीचा भाऊ आहे, म्हणजे तो काय झाला? माझा मुलगा झाला. ऑप्शन क्रमांक बी ए योग्य उत्तर असणार आहे. चालू असलेली बस अचानक थांबली तर प्रवासी पुढे का झुकतो? हे कोणत्या गती नियमामुळे स्पष्ट होते? न्यूटनचा पहिला गतिनियम, न्यूटनचा दुसरा गतिनियम, न्यूटनचा तिसरा गतिनियम आणि किंवा गुरुत्वाकर्षणचा नियम. तर कोणामुळे होतं? न्यूटनच्या पहिल्या नियमामुळे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता न्यूटनचा पहिला नियम काय सांगतो ते बी महत्त्वाचं आहे. जेव्हा एखादा वस्तूला बाह्य किंवा असंतुलित बल लागतं, एखाद्या वस्तूला बाह्य किंवा असंतुलित बल लागतं ना, त्यावेळेस काय होतं? स्थिर असलेली वस्तू ही स्थिरच राहते आणि वेगात असलेली जी वस्तू असते ती वेग करते. थोडक्यात आपलं उदाहरण, आपण जर बसमध्ये ते केलो, बसमध्ये चाललो, तर अचानक बस थांबली तर आपण पुढे जातो, कारण आपण वेगात होतो. म्हणजे बससोबत बसेल होतो, त्यामुळे बस वेगात होते आणि बस थांबली, आपण पुढे झुकणार. बस अचानक सुरू झाली, आपण स्थिर आहे आणि अचानक सुरू झाली, बाहेरचा एक्सटर्नल फोर्स आला, आपण काय होतो? मागं ते होतो. आपण केव्हा गाडीत बसल्यावर सुद्धा आपण हे अनुभवू शकतो. न्यूटनचा पहिल्या नियमचा फॉर्म्युला काय? F = m×a. आता चला, भारतीय तिसऱ्या चंद्रयान मोहिमेचे चंद्रयान 3 ऑगस्ट 2023 मध्ये 23 ऑगस्ट 2023 मध्ये सॉफ्ट लँडिंग झाली होती. ही मोहीम कोणत्या संस्थेने विकसित केली होती? म्हणजे कोणत्या संस्थेद्वारे संचालित झाली होती? DRDO, इस्रो, BRKHL. तर कशामुळे झाली होती? इस्रोने ती काय केली होती? विकसित केली होती. ऑप्शन क्रमांक बी इस्रो. पुढचा प्रश्न आहे, 2023 मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित झालेल्या G20 नेते शिखर परिषद लीडर समिट दरम्यान भारताच्या राष्ट्रपती कोण होत्या? रामनाथ कोविंद, द्रौपदी मुर्मू, प्रणव मुखर्जी, APJ अब्दुल कलाम. कोण होता मित्रांनो? द्रौपदी मुर्मू होता. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आणि द्रौपदी मुर्मू ह्या 15व्या राष्ट्रपती राहतात, लक्षात. 15व्या राष्ट्रपती. आता G20ची सबमिट कधी झालेली होती? 9 ते 10 सप्टेंबर 2023च्या दरम्यान. पुढचा प्रश्न आहे, ए आणि बी यांच्या वयाचे प्रमाण 5:7 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 4:5 आहे. तर बीचे सध्याचे वय किती हे विचारलं आहे. 14 वर्ष, 20 वर्ष, 18, 20 वर्ष, 35 वर्ष. ए
याचं किती आहे 5, त्याला काय म्हणू आपण एक्स म्हणू. ओके. बीचं किती आहे 7x, 6 वर्ष आफ्टर 6 वर्षानंतर. 6 वर्षानंतर याचं वय किती होणार आहे 5x + 6, त्यावेळेस 7x + 6, त्यावेळेसचं गुणोत्तर काय मित्रांनो 4/5. काय करायचं फक्त यांचा तिरकस गुणाकार करायचा. 5ला इकडं मल्टिपल करायचं, 5 × 5x + 6 = 4 × 7x + 6 केलं. त्याचं काय करायचं सॉल्व करायचं. 25x + 30 = 7 × 28x + 6 × 24. मायनस करा. 28मधून 3 गेले, 25 गेले, किती राहिले 3x, आणि 30मधून 6 गेले, किती राहिले, एकची व्हॅल्यू किती आली मित्रांनो 2 आली. तर आपल्याला कितीचं विचारलं आहे सध्याचं वय विचारलं. सध्याचं वय किती कोणाचं विचारलं बीचं विचारलं. बी म्हणजे किती आहे 7x. बी = काय 7x. तर 7 × 2 करा, किती झालं 14. हे झालं सध्याचं एज. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य. जर 6 वर्षानंतरचं विचारलं असतं तर काय केलं असतं मित्रांनो bx = b = 7x + 6, 14 + 6 करा, किती उत्तर आलं असतं 20 असतं. आता रेपो रेट हा भारतीय रिझर्व्ह बँक हा कोणत्या प्रकारच्या धोरणाच्या पॉलिसीचे साधन आहे. वित्तीय धोरण, फिजिकल पॉलिसी, चलनविषयक, मॉनिटरी पॉलिसी, व्यापार धोरण, ट्रेड पॉलिसी आणि औद्योगिक धोरण. कशा संबंधित आहे मित्रांनो ते रेपो रेट हा मॉनिटरी पॉलिसी किंवा चलनविषयक धोरणासंबंधी आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. कडकडीत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. अत्यंत, थोडेसे, कधी मधी, एकदम कमी. कसा अत्यंत. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. योग्य म्हणणे पूर्ण करा. पाचमुखी परमेश्वर, रावण, देवता, दानव. पाचमुखी परमेश्वर. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपले 25 प्रश्न झालेले आहेत. 25 पैकी तुम्हाला किती मार्क मिळतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. काही त्रुटी असेल तर आम्हाला व्हिडिओ डिसलाईक करून कमेंट बॉक्समध्ये कळू शकतात. आम्ही नक्कीच त्याला अभिप्राय देऊ आणि लवकरात लवकर ते अपडेट करण्याचा प्रयत्न करू. चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि दररोज पोलीस भरती आणि MPSC ग्रुप Cच्या अपडेटसाठी तयार राहा. चला आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.